नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाणं टाळलं। पालकमंत्री असतानाही कार्यक्रमाला जाणं टाळलं, मात्र गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईतील शिवरायांचा पुतळा अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। तीन वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात कॅन्डल मार्च। शेकडो महिला, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी। आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची एकमुखानं मागणी। मुलींवरील अत्याचार थांबवा, न्याय द्या अशा घोषणा। ESIC रुग्णालयांसाठी सरकारी जमिनी विनामूल्य देणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय। राज्यात आरोग्य सुविधांचे जाळे अधिक बळकट करण्याचा प्रयत्न। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीआधीच भाजपच्या 100 नगरसेवकांची बिनविरोध निवड। 3 नगराध्यक्ष बिनविरोध। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। अनगर नगरपंचायत निवडणुकीत उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याप्रकरणी 24 नोव्हेंबरला सुनावणी। सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद केला होता। तपोवनमधील वृक्षतोडीबाबतची घटना दुर्दैवी। माझा वनप्रेमींना पूर्ण पाठिंबा। एक जरी झाड तोडलं तर 100 लोक मरायला तयार। अभिनेते सयाजी शिंदेंचा इशारा।